नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रोशनीज किचनमध्ये. तर आजची आपली रेसिपी ही राजस्थानची स्पेशल रेसिपी आहे, ती म्हणजे दाल बाटी. आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या दाल बाटी किती छान एकदम कलरफुल झाल्या आहेत आणि आपल्या बट्टी ते एकदमच क्रिस्पी झाले आहेत आणि त्यांना लेअर पण खूप छान झाले आहेत. आणि ही जी दालची रेसिपी आहे ही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. तर इथे मी 2.5 वाटे गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर 1 वाटीपेक्षा थोडासा कमी बारीक रवा घेतला आहे आणि 2 चम्मच इथे बेसन पीठ मी ॲड केलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला इथे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर इथे हातावर मी 1 चम्मच ओवा टाकून हा व्यवस्थित मी हाताने क्रश करून घेतला आहे. 1 चम्मच पांढरे तीळ ॲड केले आहेत इथे. वरतून थोडंसं जिरं टाकलं आहे. चवीनुसार मीठ ॲड करा. आपल्याला मीठ डाळीमध्ये पण टाकायचं आहे, त्यामुळे तुम्ही ती मिठाची कन्सिस्टन्सी बरोबर राहील त्या स्वादानुसार मीठ ॲड करा. इथे मी 1 चम्मच धने कुटून घेतले आहे. कुटलेले धने याच्यात टाकायचे आहे. त्याच्यानंतर थोडासा सोडा टाकायचा आहे आणि 2 चम्मच इथे तूप टाकायचं आहे. ते सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकून झाले आहेत. तर सुरुवातीला आपण हे सगळं कोरडं जेवढे इन्ग्रेडियंट्स आपण टाकलेत तेवढे व्यवस्थित आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे आहे, मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण पोळ्यांसाठी जसं कणिक भिजतो ना, त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मीन्स थोडंसं कडक आपल्याला इथे कणिक भिजून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा. अगदी सोपी रेसिपी आहे, खूपच सोपी आहे आणि खायला तर खूपच टेस्टी लागते. आणि आता सीझन पावसाळ्याचा चालू झाला आहे, तर ही रेसिपी मोस्ट ऑफ दी पावसाळ्यात आणि हिवाळ्यातच बनवली जाते. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि माझी नेक्स्ट रेसिपी ही मी डाळ बाटीची जी डाळ आहे त्याची मी रेसिपी नेक्स्ट टाईमला मी अपलोड करणार आहे, तर ती पण रेसिपी बघायला विसरू नका. तर इथे बघू शकता मी पीठ मळलं, मग मी असे विचार करायला लागले, यार हे तर येल्लो दिसायला पाहिजे, येल्लो का बरं दिसत नाही. नंतर मला आठवलं की मी हळद टाकायचं विसरले. तर जेव्हा आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकतोय ना, तर तेव्हाच तुम्ही अर्धा चम्मच हळद तिथे ॲड करा. इथे मी विसरले होते, त्यामुळे मी नंतर पिठावर हळद टाकून पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि असा एक कडक कणिक मळून घेतली आहे. आणि ही 10 ते 15 मिनटं इथे झाकून मी बाजूला ठेवणार आहे. जोपर्यंत कणिक भिजते तोपर्यंत इथे मी स्टीमसाठी मी इथे एका कढईत 1 तांब्या पाणी ॲड केलं आहे. आणि जी पोह्यांची चाळणी आहे आपली, तर तीच मी इथं ठेवणार आहे. तर तुम्हाला जर इडलीच्या भांड्यात तुम्हाला जर करायचे असतील त्या स्टीम, तर तुम्ही इडलीचं भांडं पण वापरू शकता. तर इथे जोपर्यंत आपलं पाणी तापतंय म्हणजे गरम होतंय, तोपर्यंत इथे आपण हे बट्टी रेडी करून घेऊ. तिथे पोळपाटला मी खाली तेल लावून पुन्हा हे कणिक व्यवस्थित एक 2 ते 5 मिनटं व्यवस्थित मळून घेणार आहे. व्हिडिओत दाखवलंय त्याप्रमाणे. आपली मेन स्टेप हीच आहे, का कणिक आपल्याला एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. इथे कणिक मळून झाल्यानंतर एवढ्या कणकेचे मी असे 4 गोळे करून घेतले आहेत. जेवढा आपला पोळीचा गोळा राहतो त्याच्यापेक्षा थोडा मोठा गोळा घेऊन हा असा आपल्याला घ्यायचा आहे. आणि याला आपण सुकं पीठ लावून, म्हणजे गव्हाचंच पीठ इथे मी लावलं आहे. सुकं गव्हाचं पीठ लावून हे आपल्याला एक असं थोडंसं जाड असं, म्हणजे पराठे कसे राहतात तसं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी कशी वाटली माझी तुम्हाला नक्की कमेंटमध्ये मला सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशीच मी नवीन नवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तर इथे बघा, इथे माझे हे लाटून तयार आहे. हे मी जास्त बारीक पण नाही लाटले, जास्त जाड पण नाही, मीडियम साईज ठेवायची. त्यानंतर इथे मी असा तेलाचा हात लावून सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहे, पसरवून घेणार आहे सगळीकडे. त्याच्यावरतून आपल्याला एक सुकं पीठ आपल्याला असं हाताने भुरभुरून टाकायचे, म्हणजे स्प्रेड करून टाकायचे हाताने. आणि याचं एक आपल्याला असं रोल तयार करून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवते मी त्याप्रमाणे आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. याने काय होतं की आपल्या बट्ट्यांना आहे ना लेअर फार छान येते आणि बट्ट्यांना लेअर येणं महत्त्वाचं आहे. आपण जर या गव्हाच्या पिठाच्या बट्ट्या करायचा म्हणतो ना, त्याला लेअर येणं फार महत्त्वाचं आहे. मग अशी रोल करून त्याला गोल करून फक्त खालच्या बाजूने दाबून आपल्याला असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर पुढचे मी सगळे गोळे मी असे तयार करून घेतले आहे. तर आता दुसरा गोळा मी घेतला आहे. इथे मी थोडासा स्पीड वाढवला आहे, कारण व्हिडिओ जास्त लॉंग नको व्हायला, त्यामुळे. तर इथे दुसरी पण माझी अशी या पद्धतीने एक चपाती लाटून झाली आहे. आणि त्याच्यावरतून मी आता तेलाचा हात लावून पीठ वरतून टाकले आणि एक रोल करून तुम्हाला पुन्हा मी दाखवते का कसं मी खाली तिथं दाबून घेतलं होतं. असं रोल करून त्याला गोल गोल करून फक्त खाली आपल्याला दाबून द्यायचं आहे. याने ना बट्ट्यांना लेअर फार छान येते, म्हणजे जेव्हा आपण बट्टी तळतो ना, तर त्या कच्च्या पण राहत नाही आणि त्यांना एक क्रिस्पीनेस पण फार छान येतो.
ते बघा अशा प्रकारे फक्त खाली दाबून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. तर अशा प्रकारे मग सगळे रेडी झाले आहे. तिथे मी पोह्यांची चाळणी घेतली आहे आणि त्याला मी ब्रशने तेल लावून घेणार आहे. जर तुम्हाला इडलीचं भांडं घ्यायचं असेल तर तुम्ही इडलीचं भांडं देखील इथे वापरू शकता. तर इथे मी सगळीकडे तेल व्यवस्थित स्प्रेड करून घेतलंय आणि आपल्या ज्या बट्टी रेडी केल्या होत्या त्या मी या चाळणीमध्ये ठेवणार आहे आणि एक 10 ते 15 मिनटं आपल्याला ह्या वाफू द्यायचे. तर इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलंय. पाणी आपलं व्यवस्थित तापलंय. त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक वाटी ठेवली. तुमच्याकडे जर स्टँड असेल तर तुम्ही स्टँड पण ठेवू शकता आणि त्याच्यावरती आपली चाळणी आणि बट्ट्या ठेवून हे एक 10 ते 15 मिनटं मी मीडियम गॅसवर या वाफू देणार आहे. एक 15 मिनटानंतर तुम्ही चेक करा. हे बघा आपल्या बट्टी एकदम छान रेडी झाल्या. तुम्ही जस्ट नॉर्मल हात लावून एक बोट लावून जरी बघितलं ना तरी तुम्हाला लगेच कळेल. जर त्या कच्च्या असतील ना तर तुमच्या बोटाला लगेच चिटकतात आणि जर त्या कच्च्या नसतील ना तर मग बोटाला पण काहीच चिटकत नाही. तर इथे मी खाली उतरवून घेतलं आणि थोडंसं गार झाल्यानंतर अशा शेपमध्ये मी या कट करून घेते आहे. तुम्हाला जसा शेप हवा म्हणजे कितपत मोठा पाहिजे तेवढा तुम्ही करू शकता. बघा तुम्ही लेअर पण खूप छान आला आहे. मी तुम्हाला एक पूर्ण असं कट करून दाखवते. तिथे एक बट्टी मी घेतली आहे आणि मी नाईफला तेलाचं बोट लावते आणि याला सेंटरमधून एक कट मारणार आहे मी. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे फक्त 2 कट्स पण करू शकता. अजून तुम्ही लेअर बघू शकता किती छान आले आहेत. आणि याला मी मधून 3 कट्स केले आहेत. तुम्ही 2 कट पण करू शकता. तुम्हाला केवढी मोठी साईज हवी त्यानुसार. ते बघा अशी मी 3 कट्स करून घेतले आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या बट्ट्या इथे मी कट करून घेणार आहे. तुम्ही या वाफलेल्या बट्ट्यासुद्धा खाऊन बघा. फारच टेस्टी लागतात खायला. इथे तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे आपल्याला. नेक्स्ट स्टेप म्हणजे अशी की तेल आपलं एकदम कडक तापलं पाहिजे आणि आपण याच्यात हळूहळू एक 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 सगळ्या बट्ट्या सोडायच्या. म्हणजे जेवढ्या बट्ट्या आपल्याला त्या कढईत मावतील तेवढ्या आपल्याला इथे सोडायच्या आहेत. आणि जेव्हा आपण त्या तळतो ना तर तेव्हा आपला गॅस हा मीडियम फ्लेमवर आपल्याला ठेवायचा आहे. सुरुवातीला गॅस हाय फ्लेमवर पाहिजे, नंतर तो मीडियमवर पाहिजे. नंतर मीडियमवर याच्यासाठी की तो जे आपले बट्टी ते मधून पण एकदम छान फ्राय होतात. नाहीतर काही वेळ काय होऊन जातं जर आपण हाय फ्लेमवरच केलं ना तर फक्त बाहेरून त्या बट्टींना कलर येतो आणि आतून सगळ्या कच्च्या राहतात. ते फक्त एक 3 ते 4 मिनटं लागले आहे. इथे तुम्ही बघू शकता आपल्या बट्ट्या सगळ्या बाजूने त्यांना एकच रंग आला आहे. म्हणजे असं नाही का कुठे कच्चं किंवा कुठे जास्त ओव्हर कुक झालं आहे. तर आपल्या बट्ट्या एकदम छान इथे रेडी झाल्या आहेत. त्यांना लेअर पण खूप छान सुटले आहे. तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला या फ्राय करून घ्यायच्या आहे आणि त्याला कलर आपल्याला हा असाच आला पाहिजे. ठीक आहे, थोडासा डार्क कलर आला पाहिजे. तर आपल्याला या बट्ट्या सगळ्या रेडी आहेत. आता आपण या साईडला काढून घ्यायच्या आहेत आणि त्या एकदम अशा क्रिस्पी पण झाल्या आहेत. त्या म्हणजे काढतानाच त्या एकदम असं छान दिसत आहेत आणि त्यांना ना लेअर पण फार छान आले आहेत. या प्रकारे मी अशा बट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि ज्या उरलेल्या जेवढ्या बट्ट्या होत्या त्या पण मी आता लगेच तेलात ॲड करून घेणार आहे आणि त्या पण अशाच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आणि काही जण तेलाच्या ठिकाणी तुपाचा पण वापर करतात. तर तुम्हाला जसं आवडत असेल तसं. आता जास्त तुपामुळे घसे खराब होतं. ऑलरेडी पावसाचं क्लायमेट आहे त्यामुळे मी तूप नाही वापरलं इथे. तर तेल वापरलं आहे. पण तेल पण आपल्याला या बट्ट्या व्यवस्थित अशा नितरून घ्यायच्या आहे. म्हणजे त्याचं तेल पूर्ण निघून जाईल. बघू शकता तुम्ही. मग एक बट्टी तुम्हाला अशी एक दाखवते फोडून. बघा तुम्ही किती छान रेडी झाली आहे आणि मधून पण एकदम छान कुक झाली आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.